शेतकरी बांधवांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे या निवडीच्या अनुदानाची पूर्ण प्रक्रिया समजून घेतलेली आहे। त्याचबरोबर पूर्वसंमती म्हणजे काय, पूर्वसंमतीच्या अगोदर कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात, त्याचबरोबर पूर्वसंमतीनंतर कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात, या सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये या कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना अनुदानाची रक्कम किती मिळणार आहे हे आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रथमतः आपण हे समजून घेऊयात, कृषी यांत्रिकीकरण मधून कृषी विभागाकडून कोणत्याही घटकासाठी 50% पेक्षा जास्त अनुदान दिले जात नाही। मग एकतर 50% अनुदान दिले जाते किंवा 40% अनुदान दिले जाते। मग हे 50% अनुदान कोणासाठी आणि 40% अनुदान कोणासाठी, यासाठी आपण प्रथमतः अल्पभूधारक आणि बहुभूधारक ही गोष्ट समजून घेऊया। ज्या शेतकऱ्यांचं 8 लाख क्षेत्र 5 एकरपेक्षा कमी आहे तो शेतकरी अल्पभूधारक, आणि ज्या शेतकऱ्यांचे 8 लाख क्षेत्र 5 एकरापेक्षा जास्त आहे तो शेतकरी झाला बहुभूधारक। मग कोणताही शेतकरी अल्पभूधारक असला तर त्याला कृषी यांत्रिकीकरण मधून 50% अनुदान दिले जाते, तर बहुभूधारक शेतकऱ्याला 40% अनुदान दिले जाते। परंतु एखादा शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहे आणि तो अल्पभूधारक असो किंवा बहुभूधारक असो त्यांना अनुदान 50% दिले जाते। त्याचबरोबर महिला प्रवर्गातील शेतकऱ्यांना सुद्धा 50% अनुदान दिले जाते। मग या इथून आपल्याला काय समजतंय की अल्पभूधारक शेतकरी, महिला प्रवर्गातील शेतकरी आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरणासाठी 50% अनुदान दिले जाते आणि सर्वसामान्य प्रवर्गातील बहुभूधारक शेतकऱ्यांना 40% अनुदान दिले जाते। आता आपण क्रमाक्रमाने प्रत्येक घटकासाठी असणाऱ्या अनुदानाची रक्कम समजून घेऊयात। यामध्ये पहिला घटक आपण रोटावेटर घेऊयात। यामध्ये 6 फूट आणि 5 फूट अशा 2 घटकासाठी निवड होते। 6 फूट रोटावेटरसाठी 50% अनुदान आहे 60,000 रुपये आणि 40% अनुदान आहे 48,000 रुपये। त्याचबरोबर 5 फुटी रोटावेटरसाठी 50% अनुदानाची रक्कम 46,000 रुपये आणि 40% रक्कम 36,800 रुपये। त्यानंतर पेरणी यंत्रासाठी 7 फण्याचे पेरणी यंत्र किंवा 9 फण्याचे अशा 2 घटकासाठी निवड होते। 7 फण्यासाठी अनुदानाची रक्कम आहे 23,000 रुपये 50%। 9 फण्याच्या पेरणी यंत्रासाठी जास्तीत जास्त 25,000 रुपये रक्कम आहे। त्याचबरोबर नांगर, यामध्ये डबल पलटी नांगरसाठी हायड्रॉलिक साठी निवड वेगळी आहे आणि मेकॅनिकल अशा 2 निवड आहे। हायड्रॉलिक नांगरसाठी जास्तीत जास्त 50% रक्कम आहे 70,500 रुपये आणि मेकॅनिकल नांगरसाठी आहे 40,000 रुपये। त्यानंतर आपण पॉवर टिलर या घटकाची निवड समजून घेऊया। यामध्ये 11 HP पर्यंतचा पॉवर टिलर आणि 11 HP पेक्षा मोठा असा पॉवर टिलर निवड होते। यामध्ये पॉवर टिलरसाठी आपण पहिल्यांदा कमी 11 HP पेक्षा कमी समजून घेऊया। यासाठी जास्तीत जास्त 1 लाख रुपये 50% अनुदान आणि 40% नुसार 80,000 अनुदान। त्याचबरोबर 11 HP पेक्षा जास्त क्षमतेचा पॉवर टिलर त्याला 50% अनुदान आहे 1,20,000 रुपये आणि 40% अनुदान आहे 96,000 रुपये। यानंतर कडबा कुटी, यामध्ये 35 HP पेक्षा मोठ्या ट्रॅक्टरवर चालणारी कडबा कुटी किंवा 5 HP पर्यंतच्या इलेक्ट्रिक मोटरवर चालणारी कडबा कुटी, यासाठी जास्तीत जास्त अनुदान आहे 80,000 रुपये आणि 40% अनुदान आहे 64,000 रुपये। यामध्ये मुरघास मशीन याचा सुद्धा समावेश होतोय। त्याचबरोबर 20 HP पेक्षा कमी HPच्या ट्रॅक्टरवर चालणारी किंवा 20 ते 35 HP ट्रॅक्टरवर चालणारी आणि 3 HP पेक्षा कमी इलेक्ट्रिक मोटर असणारी कडबा कुटी, यासाठी 20,000 रुपये 50% अनुदान आहे आणि 40% नुसार 16,000 रुपये अनुदान आहे। त्याचबरोबर कल्टिवेटर म्हणजेच फण, यासाठी 20 ते 35 HP ट्रॅक्टरवर चालणाऱ्या फणासाठी 50% अनुदान रक्कम आहे 18,000 रुपये, 40% अनुदानाची रक्कम आहे 14,400 रुपये। त्यानंतर 35 HP पेक्षा मोठा ट्रॅक्टरसाठी जे फण किंवा कल्टिवेटर वापरतो त्यासाठी 50% रक्कम आहे 20,000 रुपये आणि 40% अनुदान रक्कम आहे 16,000 रुपये। त्यानंतर ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर म्हणजेच ब्लोअर, या घटकासाठी 50% रक्कम आहे 1,25,000 रुपये
आणि 40% रक्कम आहे 1 लाख रुपये. त्यानंतर मळणी मशीन, यामध्ये 35 HP पेक्षा मोठ्या ट्रॅक्टरवर चालणाऱ्या मळणी मशीनसाठी अनुदान दिलं जातं. यासाठी 2,25,000 रुपये, जास्तीत जास्त 50% अनुदान आणि 40% नुसार 1,80,000 रुपये अनुदान. यानंतर सोलर ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर साठी म्हणजे सोलर चलित फवारणी पंप, यासाठी जास्तीत जास्त 50% रुपये अनुदान आहे 2,000 रुपये आणि 40% नुसार अनुदान रक्कम आहे 1,600 रुपये. यानंतर अवजार बँक, या घटकासाठी 2 घटकासाठी निवड होते. एक तर 10 लाख रकमेपेक्षा पर्यंतची आणि 25 लाख रकमेपर्यंतची तुम्ही खरेदी करू शकता. यामध्ये 10 लाख रकमेपर्यंतच्या अवजार बँकेसाठी 4 लाख रुपये आणि 25 लाख रकमेपर्यंतच्या अवजार बँकेसाठी 10 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर ड्रोन साठी सुद्धा 5 लाख रुपये अनुदान दिले जाते. त्यानंतर फूट ऑपरेटेड म्हणजे हाताने चालवायचा नॅपसॅक स्प्रेअर किंवा पायाने चालवायचा पंप किंवा इलेक्ट्रिक मोटर याच्या आधारावर म्हणजे बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर नॅपसॅक स्प्रेअर यासाठी जास्तीत जास्त 1,000 रुपये अनुदान दिले जाते. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास आपण थांबूयात. धन्यवाद.